कौन बात कर रहे हैं? सर राठौड़ हितेश। हाँ हितेश जी बोलिए। अच्छा, पहले तो मैं हितेश जी के बारे में बात करना चाहता हूँ। हितेश जी जो है अपने पास फ्रेंड है मेरे। ओके। ये एज ए स्टूडेंट करके नहीं है, मेरे फ्रेंड ही है। और सबसे इम्पोर्टेंट चीज, ये राजकोट से है। ठीक है। और ये बहुत सालों का इनका ट्रेडिंग एक्सपीरियंस भी है। तो सर का बर्थडे था, तो इन्होंने बर्थडे के दिन कुछ ट्रेडिंग में करना चाहा, तो हमने कोर्स ज्वाइन कर लिया। ठीक है। तो अभी कोर्स तो खत्म हो गया, तो आज हम लोग हितेश जी का एक्सपीरियंस सुनेंगे, क्योंकि इनके पास बहुत बड़ा एक्सपीरियंस है ट्रेडिंग का। हाँ हितेश जी बोलिए, क्या बात करना चाहते हो? सर मैं पहले तो ये बोलना चाहता हूँ कि आपका जो, मेरे तो 2-3 दिन चले गए थे, 2-3 सेशन चले गए थे, बरोबर। फिर भी मैंने जब से स्टार्ट किया आपका देखने का, कोर्स सीखने का, मेरा ट्रेडिंग का पूरा 10 साल का एक्सपीरियंस में बोलूँ, पूरा नजरिया ही चेंज हो गया। और नजरिया इसलिए चेंज हुआ कि यही सब मैं 20,000 भी फीस देके किया है, एक बार 50,000 भी फीस देके किया है। इतनी स्मूथ और पॉलिश लैंग्वेज में और इजी लैंग्वेज में कोई नहीं सिखाता है। मैं, रिट्रेसमेंट आपका बहुत अच्छा लगा कि आप बोलते हो मैंने को यहाँ पे बाई करना है। मुझे पता है कि ये चैनल ब्रेकआउट किया, बाई करना है। वो कहाँ पे बाई करना है, रिट्रेस कहाँ तक होगा, ट्रेड लाइन तक होगा या लास्ट स्विंग तक होगा, वो आज तक किसी ने नहीं सिखाया। एमएससीडी है, एमएससीडी में बोला था कि एमएससीडी का क्रॉस ओवर हो तो बाई करना है, पर ये किसी ने नहीं बोला था सीक्रेट के जीरो लाइन के ऊपर बाई करना है। आपने मूविंग एवरेज का इतना सिंपल सा दे दिया कि छोटा बच्चा, 5 साल का बच्चा है जिसे समझ में आ रहा है कि कलर है, तो वो भी वहां पे बोलेगा कि यहाँ पे बाई करो, कि झंडा सीधा है तो बाई करना है, उल्टा है तो सेल करना है। तो इतने सारे इंडिकेटर्स है, आपका एक्सपीरियंस है, वो इतना पोलाइटली आपने दिया कि अब ट्रेडिंग सामने बैठते हैं, चार्ट अपने आप बोलने लगता है ना है। मैं तो, और सर एक अभी लास्ट सजेशन भी है आपको। हाँ बोलिए ना सर। सर मैंने जहाँ जहाँ पे भी जो जो सीखा है ना, हाँ हाँ। उसकी फीस है ना, वो इसके जो नॉलेज शेयरिंग है उससे बहुत ज्यादा है। और ओके। आपका नॉलेज शेयरिंग बहुत ज्यादा है और आपकी फीस कम है, उसके बारे में एक बार सोचिए। जरूर जरूर। ठीक ओके है। सर। और ओके सर। मैं एक लास्ट में सेंटेंस बोलता हूँ। मैं 2 महीने के अंदर मैं बॉम्बे आऊंगा, और सिर्फ आप मेरे अच्छे फ्रेंड है। और मैं आज से ही ट्रेनिंग मैंने चालू किया है, ऐसा समझ लीजिए 10 साल मेरे वैसे ही फेल हो गए हैं, बरोबर। तो मैं आप, बराबर। मेरे गुरु की तरह मैं आपके पैर छूने के लिए बॉम्बे आऊंगा। नहीं सर, आप खाली प्रैक्टिस कीजिए, कुछ दिक्कत आएगी फोन कीजिए, आपको पूरा मुझे, गाइडलाइंस मिलेगा। चिंता मत और कीजिए। मैं एक बात और बोल रहा हूँ कि प्रवीण सर, मैंने कोर्स किया था या नहीं किया था, उसका इतना हेल्पिंग नेचर है कि मैं जब भी मेरी पोजीशन उसके मैं टच में ही नहीं था, फिर भी वो मुझे बताते थे कि भाई आप यहाँ पे ये गलत पोजीशन लेके बैठे हो। और मैं जहाँ जहाँ पे फंसता था वहां पे फोन करता, सर बैंक निफ्टी में क्या लग रहा है। उसके वहां मैंने ना तो कभी सीखा था, ना तो उसकी कोई सर्विस ली थी, फिर भी मैं फोन करता, सर बैंक निफ्टी में क्या लग रहा है आपको, मेरी पोजीशन ऐसे फंसी है। वो बोलते हैं कि हो सके तो निकल जाओ। इतना गाइड, मैं उसके साथ फाइनेंशियली 1 रुपए का भी मैंने चार्ज नहीं पे किया था, फिर भी वो ऑलवेज मुझे गाइड करते थे। इतना इसको दो हेल्पिंग साल दो नेचर है। साल हो गए रहेंगे। क्या सर? मैच इसको अपने 2 साल हो गए रहेंगे। हाँ सही है। और मैं 2-3 बार तो आपने अच्छे लॉस से भी बचाया था, तब मैं स्टॉप लॉस नहीं लगाता था, अब मैं समझ में आ गया स्टॉप लॉस लगाना कितना जरूरी ये स्टॉप लॉस हमेशा बहुत इंपॉर्टेंट है। इसको हंसते हंसते ले लो, क्योंकि अगर आप स्टॉप लॉस नहीं लोगे तो आप बड़े लॉस की तैयारी कर रहे हो, इतना कंफर्म है। है। ओके ठीक सर, है। थैंक ओके इंटर जी, थैंक यू। थैंक यू वेरी मच फॉर योर वैल्यूबल फीडबैक। प्रवीण अजीत। सर, हाँ बोला मैडम, कौन बोलते हैं? हाँ मी अस्मी बोलते हैं, प्रमोदची वाईफ. हाँ बोला मैडम। ओके सर, माझा एक्सपिरियन्स असा आहे की बिंग अ टीचर माय सेल्फ,
ओके मी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. ओके आता व्हेरी मी गुड. गेले 3-4 वर्ष मी ब्रेक घेतला मुलीसाठी. मुलगी लहान होती अगदीच. ओके तर त्यामुळे तुमची जी टीचिंग मेथडॉलॉजी आहे, इट समवेअर मॅचेस टू माय टीचिंग मेथडॉलॉजी, की थँक्यू जे थँक्यू. जसं तुम्ही एक्झाम्पल्स एकदम सिम्पल आणि लाईफ एक्झाम्पल्स जे देतात ना, रिअल लाईफ एक्झाम्पल्स, की म्हणजे ओके की एक माणूस गावाला चाललाय, सेम मेथडॉलॉजी आय टीच टू माय स्टुडंट्स ऑल्सो, की म्हणजे एकदम त्यांना क्षुल्लक किंवा एकदम असे जे रिअल लाईफ मध्ये आपण जे एक्झाम्पल्स देऊ तसं आपण शिकवणं, बिकॉज दॅट्स व्हॉट आय बिलीव्ह इन, की त्यांना हायफाय एक्झाम्पल्स देऊन मुलांना समजत नाही आणि तुम्ही तशाच प्रकारे एक्झाम्पल्स देऊन शिकवलं. आणि सर माझा जो बॅकग्राऊंड आहे, आय एम नॉट ॲट ऑल इकॉनॉमिक पर्सन. म्हणजे मी ज्या एरियाज मध्ये मी माझं शिक्षण झालेलं आहे, मी मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, सेल्स मध्ये, म्हणजे मला इकॉनॉमी मध्ये किंवा हे शेअर मार्केटमध्ये तर झिरो नॉलेज आहे, झिरो. तर त्यामुळे अजून माझं बॅकग्राऊंड म्हणजे काहीच नाही. जेवढं मी आता गेल्या 15 दिवसात तुमच्याकडनं शिकली आहे, की मी बोलू शकते की ऍटलिस्ट माझं एक अटेम्प्ट 70% मी थोडी पुढे गेलेली आहे, की मला समजलेलं आहे. आता मी 30% याच्यासाठी सोडते, की जेव्हा मी ऑन द फील्ड येऊन जेव्हा मी करेन, तेव्हा मला कळेल की मला कितपर्यंत समजलं किंवा नाही. कारण की अजून पण म्हणजे खूप डोक्यात गोंधळ चालतोय. तुम्ही शिकवलं अप्रतिम आहे, म्हणजे देर इज नो डाऊट इन इट. पण सिन्स मी तुम्हाला सांगितलं की माझं काहीही नॉलेज नाहीये ह्या गोष्टीमध्ये किंवा शेअर ट्रेडिंग मध्ये किंवा मार्केटमध्ये, हा डिसिशन पण मी जो घेतला आता, हा क्लास जॉईन करायचा, की सिन्स जॉब ऑन द फील्ड जाऊन करायला आता सध्या मला शक्य नाहीये. म्हटलं, मला प्रमोदनी सांगितलं की तुमचा क्लास जॉईन करून अटेंड करून बघायला. आणि सर ह्याच्या आधी पण मी केलेलं प्रमोद सोबत, पण त्यावेळेला मी लिटरली सांगते, अजिबात मी सिरियस नव्हते. त्यामुळे खूप टंगळ चाललेली आणि रात्री क्लास असायचा, त्यामुळे आता डुलक्या खात केलेला क्लास, त्यामुळे सगळं बाउन्सर केलेलं. आणि दिस टाइम आय हॅव अटेंडेड विथ फुल सिन्सिअरिटी. आणि आता कळलंय की म्हणजे कसं चालतं. पण एक गोष्ट सर जी तुमची मला मेन्शन करावीशी वाटते, जी मला अत्यंत खूप आवडली आहे, की ती अशी आहे की तुमची एक मी पॉलिसी नोटीस केली, की आपण जे बोलतो की लालच करना बुरी बला है, तसं तुमचं आहे की तुम्ही जास्त हाय एक्सपेक्टेशन्स आहे तुमचे. म्हणजे तुम्ही नेहमीच गोष्ट सांगतात की जिथे बेसिक आपला जो दिवसाचा जो ट्रेड निघेल किंवा प्रॉफिट निघेल, की ती अमाऊंट घ्यायची आणि ट्रेड सोडून टाकायचा. म्हणजे जास्त पुढे पुढे म्हणजे किंवा हाय एक्सपेक्टेशन्स किंवा जास्त अजून लालच करायला जाऊ नका. म्हणजे एक्झॅक्टली. हा म्हणजे आय लाईक इट पॉइंट, की बिकॉज मी बऱ्याच अशा लोकांबद्दल ऐकलेलं आहे जे ट्रेडिंग मार्केटमध्ये काम करतात, की जे जास्त लालचीमुळे ते अगदी खड्ड्यातही गेलेले आहेत. मी असे बरेच एक्झाम्पल्स बघितलेले. त्यामुळे शेअर ट्रेडिंग मध्ये येण्याचं डिसिशन पण माझं अजून म्हणजे मी त्याच लोकांचे एक्झाम्पल्स म्हणून मी थोडी घाबरत पण होते, पण एक मी थोडी रिलॅक्स पण आहे किंवा मला एक विश्वास आहे तुमच्यावरती, की म्हणजे तुम्ही सावधान करतात, की तुम्ही सावध करतात आधीपासून, की ओके एंड द मार्केट. मी बरेच तुमचे लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स पण अटेंड केले, की तुम्ही फ्रँकली सांगून टाकतात की हा ट्रेड झालेला आहे, घेतलाय आपण, ट्रेडिंग सोडून द्या. आय लाईक इट, की म्हणजे तुम्ही एकदम मॉरली खूप चांगलं गाईड करता. आणि म्हणजे सेशन्स वर फॅन्टास्टिक. म्हणजे मला म्हणजे अक्षरशः खूप मी एन्जॉय केलं. म्हणजे झिरो नॉलेज नसतानाही एवढं म्हणजे काय मी घेतलेलं आहे तुमच्याकडनं. स्टील ऑन द फील्ड जेव्हा मी काम करेन तेव्हा मला कळेल की एक्झॅक्टली हाऊ आय एम डुईंग इट. एवढं लक्षात ठेवा की जो नॉलेज हम लोग ने लिया है ना, इट इज नॉट रुटीन नॉलेज. हे रुटीन नॉलेज नाही आहे. काही गोष्टी, ज्या गोष्टी आपण शिकलोय ना, ऑप्शन सेलर्स काय असतात किंवा RSIचे आपण मास्टरीवाले सिग्नल शिकलोय, ह्या एवढ्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत ना, फिबोनाची म्हणा, ह्या भरपूर कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत ज्या लोक वर्षानुवर्ष ते बघून त्यांना समजतच नाही काय करणार. पण आपण या कोर्समध्ये काय केलं की इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला आता ऍटलिस्ट समजतंय. तुम्ही मला सांगताय हा पॉझिटिव्ह सिग्नल आहे किंवा हा निगेटिव्ह सिग्नल आहे, इथून वरती जाईल इथून खाली जाईल. हे तुमचं आता तुमची गाडी ट्रॅकवर आहे. ठीक आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करून आहे ना, त्यामध्ये तुम्हाला थोडस काय करावं लागेल, एक्सपर्ट व्हावं लागेल, तेव्हा गोष्टी थोड्या अंडरस्टँड कराव्या लागतील. आणि ज्यावेळी तुम्ही सबको एक चीज बोलता हूँ कि जितनी बार आप नोट्स पढ़ोगे, एक नए ताले की चाबी आपको मिलेगी. आपको ऐसा लगेगा कि एक बार मैंने नोट्स पढ़ ली, अभी मुझे सब कुछ समझ में आने लगा. ऐसा बिल्कुल भी नहीं है. ये वर्ड मेरे हमेशा ध्यान रखना कि जब भी आप कभी भी नोट्स उठा के पढ़ लो,
और आप जितनी सीरियसली पढ़ोगे ना, तब तब आपको एक नए ताले की चाबी मिलनी ही मिलनी है, और वही चाबी है जो आपको सक्सेस की ओर लेके जाएगी। एक एक दरवाजा आप खोलते जाओगे, आप आहिस्ता आहिस्ता, हमें मतलब आपको किसी की भी जरूरत नहीं है, आप अपने आप ट्रेडिंग करना शुरू करो। सर थैंक मला यू। एक गोष्ट हाँ बोला। विचारायची आहे. सर म्हणजे तुमचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असेल या फील्डमध्ये आणि हाँ तुम्हालाही म्हणजे तुम्हालाही तुमचे पर्सनल अप्स अँड डाऊन्स आले असतील या फील्डमध्ये ओके। ऑब्विसली. म्हणजे तुम्ही हायपर होऊन गेला असाल किंवा म्हणजे तुम्ही आता जसं मी तुम्हाला बघते गेले 13 दिवसामध्ये 13-14 दिवसामध्ये की तुम्ही खूप रिलॅक्स्ड मोडमध्ये असता इव्हन लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये पण. तर माझा एक अनुभव मी सांगते. मी व्हर्च्युअल ट्रेडिंग ऍप वरती मी जेव्हा स्टार्ट केलेलं हाँ की मला माहिती आहे की ती जी अमाऊंट आहे ती व्हर्च्युअलीच आहे, ती माझी ऍक्च्युअल अमाऊंट नाहीये. स्टील मी जेव्हा करायला बसलेली तेव्हा म्हणजे एक एक माझं जे बॉडीचं पल्स रेट होतं इट वेंट सो हाय. म्हणजे मी एवढी टेन्शन मध्ये आलेली की ऍक्च्युली सर झालेलं असं की जे प्रमोदनी तुम्हाला सांगितलं की मी 55,000 प्रॉफिट घेतलं की फर्स्ट डेला जेव्हा तुम्ही ऍप ओपन केलं तर फ्रँकली सर मला त्या ऍप मध्ये अर्ध्या गोष्टी समजत नव्हत्या की म्हणजे एक्झॅक्टली काय मी करायला गेली आणि ते इट समहाव हॅपेंड. ओके. म्हणजे जी क्वांटिटी होती वगैरे काय काय खूप गोंधळून गेलेली थोडी मी. आणि जसं बोलतो ना की एक लक बाय चान्स झालं आणि इट हॅपन. बट देन मला विचारायचं की अशा सिच्युएशन्स मध्ये की जेव्हा माझी स्वतःची अमाऊंट असेल आणि वेन आय एम ट्रेडिंग की आपण रिलॅक्स्ड कसं राहायचं किंवा पॉइस्ड कसं राहायचं. कारण की मी तुम्हाला बघते तुम्ही खूप पॉइस्ड आणि काम डाऊन आहात. आणि मी माझं बघितलं की मी खूप हायपर होऊन गेली. हायपर म्हणजे एक भीती की जी अमाऊंट व्हर्च्युअल आहे त्या अमाऊंट साठी पण मी खूप घाबरून गेलेली की अमाऊंट जर नील होऊन गेली किंवा झिरो होऊन गेली तर काय होईल. प्रश्न आहे तुमचा. तर ह्याचं मी तुम्हाला सांगू शकतो की अशा वेळी तो 3 इडियट्स बघायचा आणि बोलायचं ऑल इज वेल। ठीक है। सो देखो कैसा रहता है कि अभी सपोज किसी के घर में कोई पेट रहता है, ठीक है, किसी के घर में कोई डॉग है, तो वो जो घर वाले हैं उनको वो डॉग का डर लगता है क्या? नहीं लगता है। जो बाहर का पर्सन है उसको लगेगा, या फिर जिसके घर में डॉग है उसको भी वो डॉग का ये नहीं लगेगा ज्यादा, क्या बोलते हैं, डर नहीं लगेगा। क्यों नहीं लगेगा? क्योंकि उसको डॉग का नेचर पता है। तो वैसे ही होता है कि अभी आप टीचर हो, तो सपोज आप कभी क्लासरूम में इंटर करते हो और क्लासरूम में बहुत गड़बड़ चालू है, क्या मतलब चिल्लम चाले चालू है, तो आपको उसका डर नहीं लगेगा, आप पैनिक नहीं होगे। क्यों नहीं होगे? क्योंकि आपने वो चीजें 10 बार देखी है। लेकिन मैं अगर कोई क्लासरूम में चला जाऊँ और वहां पे हल्ला गुल्ला चल रहा है तो मैं बहुत पैनिक हो जाऊंगा, क्योंकि मुझे आदत नहीं है। सेम चीज होती है स्टॉक मार्केट में कि अगर सपोज चार्ट नीचे जा रहा है तो हमेशा मुझे सुना, मेरे मुंह से आपने एक बात सुनी है, आना तो इसको ऊपर ही है, क्योंकि वो चीजें मैंने 10 बार देखी है। तो मुझे पता है इसको वापस से ऊपर ही आना है। तो वहां पे मैं पैनिक नहीं होगा, जाता है जितना नीचे जाने दो, मुझे पता है मेरे जो इंडिकेटर्स है इन्होंने मुझे सिग्नल दिया है जितना ये नीचे जाएगा उतना ही ये ऊपर आएगा, तो मुझे टेंशन लेने की कोई बात नहीं है। तो वो जो एक कॉन्फिडेंस होता है वो मैटर करता है। आप में भी वो कॉन्फिडेंस आ सकता है अगर आप प्रॉपरली इसकी प्रैक्टिस करते हो, चीजों को अंडरस्टैंड करते हो, तो आप बिल्कुल यहाँ पे अच्छी तरह से कूल माइंड काम कर सकते हो, इसमें कोई दो राय नहीं है। थँक्यू सो मच सर. विथ आय होप विथ युअर गायडन्स आणि जे म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाने मी म्हणजे आय गेट अ सक्सेस इन दिस. आय एम रिअली होपिंग फॉर द बेस्ट अँड कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड. नक्की नक्की। थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट। थँक्यू. थँक्यू। ओके, अजित पगार, तुम्हाला काय बोलायचं आहे? भरत, चेतन, शीतल आवटे, सोनू, मला बोलायचं हा बोला ना मॅडम, कोण बोलतंय? शीतल आवटे. हा बोला मॅडम। हा सर, टाइम तर आपला झालेला आहे, पण थोडक्यात आपलं माझं मनोगत व्यक्त करते. मला एक थोडक्यात सांगायचंय की जे माझे पूर्वग्रह दूषित झाले होते या ट्रेडिंगच्या बाबतीत, की बाबा लेडीज करू शकत नाही, तुला कुठे वेळ आहे, किंवा हे तुझं काम नाहीये, याच्यात खूप लॉस होतो, खूप टेन्शन येतं, खूप पेशन्स लागतात. तर हे सगळं माझं हे क्लिअर झालेले डाऊट्स इथे की असं काही होत नाही. आणि माझं अजून अकाउंट काही ओपन झालेलं नाहीये, माझा थोडा पॅन कार्डचा इश्यू आहे, म्हणून मी अकाउंट माझं ओपन, पण मी असं खूप एक्साइटेड आहे की मग माझं कधी अकाउंट ओपन होईल आणि जे तुम्ही सांगितलेले ट्रिक्स मी फॉलो करेन आणि त्याच्यामध्ये उतरेन.
आणि असं काही नाहीये की लेडीज वगैरे करू शकत नाही किंवा काय. मला असं वाटतं की सगळेच जर प्रॉपर नॉलेज आणि प्रॅक्टिस असेल तर हे सगळं करू शकतात. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सर सांगितलं एकदम इझी भाषेमध्ये, तर ते खरंच आता मॅडमने पण सांगितलं की ते आमच्या नेहमी लक्षात राहील की वो तालाचा चेक करणे आएगा और फिर के जाएगा. हे म्हणजे हे इझी भाषेमध्ये हे थोडक्यात मला पटकन कळालं आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही, मला वाटतं हे कोर्स खूप मोठा होता पण म्हणजे खूप डीपली जर गेलो असं तर पण तुम्ही शॉर्ट मध्ये एवढ्या 15 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. आता ते जेव्हा अकाउंट ओपन होईल आणि एक दुसरी एक गोष्ट सर, तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा आमचे खूप वेळा आम्ही शांत होतो. कोणच काही बोलत नव्हतो. पण मला असं वाटतं की आता जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने जेव्हा ट्रेडिंग चालू करू ना, तेव्हा आमचे खूप डाउट्स येणार आहेत. तेव्हा मला मात्र असं सांगायचं तुम्हाला की आमचे तेव्हा आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू कॉल वगैरे करू, तेव्हा प्लीज आमचे डाउट्स तेव्हा इन फ्युचर मध्ये क्लिअर करा. समजा आलेच तर. किंवा देखो मैं आम्हाला बोलता जेव्हा हूँ, आता हां. मेरे फर्स्ट बैच के जो स्टूडेंट है, कौन सी फर्स्ट हां. बैच के, फर्स्ट हां. बैच में मेरी सिर्फ 7 स्टूडेंट है. कितने स्टूडेंट है? 7 स्टूडेंट. वो हां. 7 स्टूडेंट भी मेरे टच में है आज के दिन पे. ओके. ठीक है, तो हर स्टूडेंट को हमारा उतना ही सपोर्ट रहता है. लेकिन कभी कभी क्या होता है कि अभी देखो हमारी फैमिली बढ़ती जा रही है, लेकिन मैं कभी ये नहीं बोलता कि सबऑर्डिनेट्स को आप आंसर करो करके. मैक्सिमम टाइम में ये ट्राई करता हूँ कि मैं ही उसको आंसर करूँ जो भी क्वेरीज है, क्योंकि टेक्निकल पे हम लोग ज्यादा किसी पे डिपेंड नहीं रह सकते. ठीक है, जो हमारा नॉलेज होता है, हमारा व्यू होता है, उसके अकॉर्डिंग ही हमें चलना पड़ता है. हाँ, ऐसा हो सकता है कि कभी आपको थोड़ा सा डिले हो जाए, लेकिन कभी ऐसी इमरजेंसी रहेगा ना तो आप डायरेक्ट फोन उठा के फोन कर दो, आपको जवाब मिल जाएगा, टेंशन मत लो. ठीक है. ओके. और दूसरी थँक यू चीज, सर. सबसे इम्पोर्टेंट चीज ये है कि ये जो आप बोलते हो कि मतलब महिला ये इसमें काम नहीं कर सकती, तो आपके पास एक बेस्ट एग्जांपल है नीता होके. ठीक है, तो अगर आप उनके प्रॉफिट्स को भी देखोगे, उनके साथ बात कीजिए, उनको वो कैसे ट्रेड करती है जरा उनके साथ एक बार बात कीजिए. मैं बोलता हूँ आप है ना, जैसे आपका अकाउंट ओपन हो जाएगा ना, आप 2-3 महीने में ही परफेक्ट ट्रेडर बन जाओ. ठीक है, अभी एकदम नीता मैडम से बात कर लीजिएगा. ठीक है, ओके सर. ओके. और किसी को कुछ कहना है? हेलो भरत जी, चेतन, हेलो 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 हेलो. सुन सकते हैं, आपको कुछ बोलना है? नहीं सर. ओके, ठीक है, तो आज हम लोग यहीं पे रुक रहे हैं. ओके, विश यू ऑल द बेस्ट फॉर योर ट्रेडिंग करियर, और थैंक यू वेरी मच फॉर चूजिंग स्टॉकविद एज योर कोचिंग पार्टनर. और कल से भी आप वापस हमारे साथ लाइव ट्रेनिंग सेशन में रहोगे और 15 दिन. उसके बाद देखेंगे इसको कैसे कंटिन्यू करना है. और सबको एक निवेदन करना चाहता हूँ कि हो सके तो आपके जो फीडबैक्स है आप हमें व्हाट्सएप पे भेज दीजिए. कुछ कुछ लोग थोड़ा बोलने में थोड़ा कतरा जाते हैं. ठीक है, ओके. सो मिलते हैं कल सुबह लाइव ट्रेडिंग सेशन में. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र और गुड नाइट. थैंक यू. थैंक यू सर. बाय. थँक्यू सर. थैंक यू, बाय.